सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या मनशक्ती या कन्सेप्टमध्ये. तर आपला हा जो कन्सेप्ट आहे त्याची टॅगलाईन आहे विचारातून विकासाकडे. मनशक्ती आणि नेटवर्क हे दोन्ही वेगवेगळे फील्ड आहेत, दोन्ही वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, तरी सुद्धा एकत्र कशा पद्धतीने, का, कारण काय, याच्या पाठीमागची कारण ही तुम्हाला आता मीटिंगमध्ये एक 40 मिनिटाची आपली चर्चा असणार त्याच्यामध्ये समजून जाईल. आपल्या ह्या मनशक्तीची सुरुवात नक्की का झालेली आहे, तर याच्या पाठीमागे एक प्रश्न सगळ्यांना, कोणाकोणाला वाटतंय की मी ज्या ठिकाणी पोचायचं होतं त्या ठिकाणी पोचलेलो आहे, माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली आहेत, माझी प्रगती झाली आहे, माझे सगळे काही ड्रीम्स कंप्लीट झालेत, माझे गोल्स जे मी ठरवले होते ते सगळं काही अचीव केलेलं आहे. हॅलो, कोणाकोणाला वाटतंय? तर एकही जण भेटत नाही, म्हणजे आपल्या ओळखीमधील तरी आत्ता कोणीच भेटत नाही. बरोबर आहे ना? आपल्याला लोक म्हणजे एक वेळ अंबानी म्हणेल किंवा शाहरुख खान म्हणेल की माझे स्वप्न पूर्ण झाली आहेत बाबा. आपल्यापैकी कोणी म्हणेल का? आपल्या बाबतीत होतं काय? राहतं काही ना काहीतरी बाकी राहतं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत भरपूर साऱ्या गोष्टी राहतात. त्या पूर्ण का नाही होत आहेत? आपण प्रत्येक वर्षी ठरवतोय या वर्षी मी ती गोष्ट करेन, या वेळेस मी ती गोष्ट करेन, नाही मी आता सुरुवात केलीये. हॅलो, किंवा अशा पद्धतीने असतो काहीतरी करायचंय, पण कधी? वय संपत आलंय ना. हे जेन्युअनली सांगते, 7 जन्मांवरती माझा विश्वास नाही. बरं घेतला तरी सुद्धा पुन्हा आहे त्याच रूपात, आहे त्याच घरात, आहे त्याच ठिकाणावरून सुरुवात नाही होणार आहे आपली. बरोबर ना? म्हणजे सुरुवात झाली तर एबीसीडीने सुरुवात करायची आहे, परत करायची असेल तर. म्हणजे ह्या वेळेस जे तुम्ही स्वप्न बघितली ती ह्या जन्मासाठी बघितलेत, ॲज अ स्वाती म्हणून मी बघितलीत, मग ती मला पूर्ण तर ह्याच वर्षी करायचे, ह्याच जन्मात करायचे. त्याच्यासाठीचा टाइम तर लिमिटेड आहे. आता माहिती नाही उद्याचा दिवस पण आपल्या हातात आहे का नाही, पण तरी सुद्धा भरपूर वेळा आपण खूप छोटे छोटे गोष्टी पण पूर्ण नाही करत. खूप छोटे छोटे, जसं की मला पुस्तक वाचायचे, नाही होत. मला बाहेर एक दिवस फिरायला जायचे, नाही होत. कोणतं तरी एक पिकनिक स्पॉट ठरवलाय त्या ठिकाणी जाऊन यायचे, नाही होत. आपल्या रेग्युलर आपले गोल्स बघूयात. वजन कमी करणं, वजन वाढवणं, इंग्लिश बोलायला शिकणं, ड्रायव्हिंग क्लास लावणं, ह्या गोष्टी सुद्धा होत नाहीत. ह्या सुद्धा आपल्या प्रगतीला रोखच आहेत ना. का होतात याच्या पाठीमागची कारण काय? हॅलो, कारण काय? खूप सारे जण सांगतात देवच नाही साथ देत, देवच ऐकत नाही, नशीबच खराब आहे, माझ्या घरचे सपोर्ट नाही करत आहे, काय करू, मी अडकली एका ठिकाणात. हॅलो, आपण सगळेच जण, जेंट्स असो लेडीज असो, कोणत्याही एरियामधून असो, तुम्ही सगळेजण आहेत ना एका लूपमध्ये अडकल्यात, एका सर्कलमध्ये, एका काउंटडाऊनमध्ये अडकल्यात. काय होतं याच्यामध्ये? प्रॉब्लेम दिसतो आपल्याला. ओके, सपोज आनंद सरांना दिसलंय की मला गाडी शिकायची, आणि ती गाडी शिकण्यासाठी त्यांना तो प्रॉब्लेम समजला की बाबा गाडी नसेल तर मला येता जाताना प्रॉब्लेम येतोय, असं येतोय तसं येतोय, वॉटेवर जे काय असेल ते. खूप दिवस झाले ते म्हणतात गाडी शिकायची, पण काय गडबड होते? विचार करत राहता शिकायची शिकायची शिकायची, पण यावेळेस पैशाचा प्रॉब्लेम, उद्या वेळेचा प्रॉब्लेम, परवा जॉबचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर आता ह्या वेळेस अजून कोणतं तरी. हॅलो, होतं ना? असंच चालू आहे. बरोबर ना? याच पद्धतीने आपण तो विचार करत राहतो, कंटिन्यू अपेक्षा करत राहतो. आता साधी गोष्ट आहे, घरामध्ये फक्त 2 वेळचा ब्रश करायचा आहे. हॅलो, सकाळी 1 मिनिट, संध्याकाळी 1 मिनिट ब्रश करायचंय, हे सुद्धा भरपूर सारे जणांचं स्वप्न आहे. मी सकाळी संध्याकाळी ब्रश करून झोपेन. काय होतं श्रद्धा मॅडम? एक दिवस होतो, 2 दिवस होतो, 3 दिवस होतो, चौथे, जाऊ देत, कुठं काय होतंय तेव्हा. 1-2 मिनिटाची गोष्ट, ज्याला आपल्याला पैसाही लागत नाही. फक्त काय होते, आपण त्याच्यासाठी जे माइंड सेटली, माइंडने जे तयार पाहिजे ना त्या पद्धतीने तयार होत नाही. कोणतीही गोष्ट तुम्ही ज्या लूपमध्ये अडकलेल्या आहेत ना, कोणतीही गोष्ट करण्यासाठी, चहा सोडण्यासाठी असेल, नवीन ग्रोथ करण्यासाठी असेल, नवीन शिकण्यासाठी असेल, किंवा आहे त्या गोष्टींमध्ये चांगल्या सवयी लावण्यासाठी असेल, काहीतरी सवयी सोडण्यासाठी असेल, मोठ्यात मोठी फायनान्शियल अचिव्हमेंट करण्यासाठी असेल, मुलांच्या बाबतीतलं, अजून कोणतं तरी तुमचं ड्रीम कम्प्लीट करण्याच्या बाबतीतले असेल, सगळ्यांच्या बाबतीत हाच लूप आहे, वेगळं काहीच नाही. प्रॉब्लेम आहे तो दिसतो, आपण त्याचा विचार करतो, अपेक्षा करतो आज संपेल उद्या संपेल, फक्त माहिती गोळा करून घेतो. प्रत्येकाला माहिती असतं त्याच्यासाठी करायचं काय, पण ऍक्शन घेणं होत नाही. बऱ्याच वेळा त्यावेळेस आपल्याला वाटतं परिस्थिती आणि मनस्थिती, परिस्थिती 20% असते, 80% मनस्थिती जबाबदार असते. होत नाही. आणि एका ठराविक वेळेनंतर आपण नशिबाला, देवाला, परिस्थितीला दोष देऊन विषय संपवून टाकतो.
पुन्हा काय होतं, ज्यावेळेस कधीतरी आपले मित्र मैत्रीण नातेवाईक कोणीतरी आपल्याला विषय काढतात, किंवा पुन्हा एकदा जसं आपण म्हणतो 31 डिसेंबर आला की पुन्हा तीच डायरी, पुन्हा तेच संकल्प, पुन्हा नवीन वर्षी नवीन त्याच पद्धतीने जानेवारी करता करता संपून जातो. फेब्रुवारी मार्च एप्रिल माहिती नाही कधी उडून जातात. डिसेंबरला पुन्हा परत डायरी. याच पद्धतीने आपल्या सगळ्यांचं चालू आहे. परत एक क्रमांकाची स्टेप या पद्धतीने लूपमध्ये अडकलं. तर हा लूप ब्रेक करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं करावं काय लागेल, जसं आता तुम्हाला समजलं बरं का, की लूपमध्ये अडकलोय आपण. ओके, मग ब्रेक करायचं तर करावं काय लागेल, तर मनस्थिती स्ट्रॉंग करावी लागेल. मी उदाहरण आज पुन्हा एकदा थोडंसं क्लिअर करून सांगते. खूप सारे जण म्हणतात मॅडम मनस्थिती डिपेंड नसते, काही होत नाही त्याने. वजन कमी करण्याचा विचार आहे, खूप साधा विचार आहे. वजन कमी करायचंय श्रद्धा मॅडम, काय काय लागतं त्याच्यासाठी माहिती आहे आपल्याला. काय खायचं काय नाही खायचं, कधी हो म्हणायचं कधी नाही म्हणायचं, कधी व्यायाम करायचा, किती वेळाचं फास्टिंग करायचं, हे सगळं माहिती असतं. बरोबर आहे. आपण एक दिवस पाळतो, दुसऱ्या दिवशी पाळतो, तिसऱ्या दिवशी पाळणं होत नाही. परिस्थिती डिपेंड असते का, आपण दोष देतो. म्हणजे घरात काहीतरी चांगलं बनवलं होतं, बर्थडे होता, अजून काय होतं, ही परिस्थितीला दोष देणं झालं. पण अशी वेळ येते ना आपली, जर तुम्ही मनस्थितीने स्ट्रॉंग असताल तर कितीही असू द्यात तुमच्या पुढे, कितीही स्ट्रॉंग, खायला घेऊन येऊ देत कोणीतरी. हॅलो, उदाहरण सांगतेय, उदाहरण सांगते. पोट तर भरले आज, पण कोणीतरी एक स्पेशली गुलाबजाम घेऊन आलं, एक टेस्ट करून बघते, होतं ना. त्यावेळेस परिस्थितीचा दोष नाहीये, पोट भरलेलं आहे आपलं. आपल्या जिभेचे चोचले आपल्याला, म्हणजे मनस्थिती आपल्याला स्ट्रॉंग साथ देत नाही. एकदा ठरवलं की ती गोष्ट करण्याच्या पाठीमागे जी मनस्थिती लागते, आणि त्याच्यासाठी फक्त आणि फक्त म्हणजे 80% तुमची मनस्थिती कोणतीही गोष्ट करण्यासाठी. तर परत एक क्रमांकाची स्थिती जी येते ना, तो लूप तोडण्यासाठी आपल्याला लागणारी स्ट्रॉंग अशी मनस्थिती. ती स्ट्रॉंग मनस्थिती म्हणजे काय, विचार. मॅडम काय, आम्ही तर कंटिन्यू विचार करतोय, जेवढा नाही पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त विचार करतोय. हॅलो, 5 मिनिटं शांत बसलं तरी सुद्धा विचार कंटिन्यू असे पसरत चाललेत. अति विचार चालू आहे आता सध्या. बरोबर ना. हेच सगळेजण फेस करतायत. नाही होते एक फक्त पुढच्या म्हणजे आनंद सरांना आज बाहेर जायचे, बॉसला विचारू का नको विचारू, विचारल्याच्या नंतर फक्त हो किंवा नाही हेच उत्तर येणार आहे. पण आपलं डोकं आपलं मन नाही म्हटले तर, कारण विचारलं तर, ते पटलं नाही तर, मग अजून काही झालं तर. हॅलो, अशी मोठी लांबलचक लाईन चालू असते. म्हणजे विचार करतो का आपण, करतो. पण आता गडबड काय होते, विचार भरपूर येतात पण त्याच्यावरती ऍक्शन घेतली जात नाही. हाच लूप बघितला ना आपण. मनशक्ती करणार काय, एक जालिम उत्तर म्हणजे त्या विचारांना रुजवण्यापासून, त्यांचा त्या निगेटिव्ह थॉट्स पासून बचाव करण्यापासून, त्यांना व्यवस्थित खतपाणी देण्यापर्यंतचा सगळं काम मनशक्ती करणार आहे. जो तुमचा सुरुवातीचा विचार असणार आहे ना, म्हणजे सपोज कोणीतरी एक जण एक ध्येय ठरवलेलं आहे. श्रद्धा मॅडम म्हटल्यात मला या वर्षी एका ठिकाणी ट्रिपला जायचं आहे, किंवा मला हे गोल पूर्ण करायचं आहे. आता होतं काय, बाकीचे विचार कोणते येतात ते 1 मिनिटामध्ये, थोडे ना करू शकणार आहेस, मग घरच्यांना काय सांगशील, मग मैत्रिणी काय विचार करतील, मग त्याच्यासाठी काय काय करणार आहेस. हॅलो, मनशक्ती काय करणार आहे, जर तुम्ही करायचं ठरवलंय ना, तर त्या विचारांना पोचणार, त्या विचाराला रुजवणार. श्रद्धावानाने ठरवले ना तिथं जायचंय, मग तिथं जाण्यासाठी काय काय करावं लागेल, तिथं जाण्यासाठी कोणती गाडी वगैरे असेल का, कोणाची सोबत होईल का, त्याच्यासाठी लागणारे पैसे असतील तर ते कुठून ऍडजस्टमेंट होतील, या गोष्टींचे विचारच तुमच्याकडे येतील. हे काम आपलं मनशक्ती करणार आहे. ओके, क्लिअर आज. म्हणजे मनशक्ती करणार काय, तर ऍक्च्युली हे करणार आहे. विचार कंट्रोल नाही करणार आहे. तुमच्या मनात 60,000च विचार येणार आहेत, पण जे आतापर्यंत बाकीचे विचार येत होते ना, त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह विचार येणार आहेत, आपोआप येणार आहेत, जाणीवपूर्वक येणार आहेत. आणि हे मूल्य आधारित शिक्षण आपलं मनशक्ती देणार आहे, जे तुम्ही स्वतः घ्या, दुसऱ्यांना सांगा, समजवा, सुचवा, आणि याच्या मार्फत कमाई पण करू शकता. ही आपली अशी मनशक्ती विचारातून विकासाकडे, अशा पद्धतीचा कन्सेप्ट आहे. आता संध्याकाळच्या मीटिंगला खूप सारे जण नेटवर्किंग या उद्देशातून आलेले असतात. मग त्यांच्यासाठी खास मनशक्ती हे एक आपलं प्रोडक्ट आहे. काय आहे त्या प्रोडक्टमध्ये, 11 विषयांचे व्हिडिओ कोर्स आहेत, जे स्पेशली रेकॉर्ड करून आहेत. ओके, असे व्हिडिओ जे तुम्हाला विचार करायला भाग पडतील, जे विचार करून तुम्हाला जाणीव व्हायला भाग पडतील. म्हणजे साधं विचार, साधं गोष्टी
की ज्यावेळेस जाणीव होते ना माणसाला, त्याच वेळेस माणूस जग बदलू शकतो. त्यावेळेसच माणूस जग बदलू शकतो. आता तुम्ही चेक करता, म्हणजे भरपूर साऱ्या मुलांच्या बाबतीत आपण ओरडून चिडून सांगतो त्यांना, अभ्यास कर बाळा, अभ्यास कर बाळा, अभ्यास कर बाळा. बसतात का होते अभ्यासाला? नाही बसत. पण ज्यावेळेस त्यांना जाणीव होते की हा अभ्यास न केल्यामुळे काय होणार आहे, त्यावेळेस मग मात्र ते स्वतःहून अभ्यासाला लागतात. आयुष्यभरासाठी तुम्हाला ऍक्सेस असणार ह्या व्हिडिओचा, जे तुम्ही कधीही पाहू शकता, कितीही वेळा पाहू शकता. आता अभ्यासक्रमाचे विषय काय आहेत, तर मी ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून 9 वर्षांचा जो अनुभव आहे, त्याच्यामध्ये 300+ केसेस झालेले आहेत. आता जवळपास 350च्या वरती गेलेले आहेत. 350 प्लस केसेस ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सांगते 10 पैकी 6 केसेस या विषयांवरती असतात. 4च जण कुठेतरी कुठेतरी डीप मध्ये असतात आणि त्यांचा विषय वेगळा असतो. 6 केसेस याच्यावरतीच येतात. रॅन्डमली प्रश्न हेच असतात, बाबा मला आत्मविश्वास वाढवायचा आहे. म्हणजे कुठेतरी म्हणजे प्रश्न असाच्या असा नसतो. आता हे विषय गरजेचे आहेत का नाही, मनशक्ती गरजेचे आहे का नाही, ते आपण पुढच्या स्क्रीनवर बघूयात. पण आता सध्या तरी हे सगळे महत्वाचे पिन पॉइंट आहेत. म्हणजे शाळेच्या पीटीएम मध्ये तुम्हाला पटकन बोलता येत नाहीये, आत्मविश्वासाची कमतरता. स्वतःचा मुद्दा घरच्यांच्याच समोर स्वतःहून सांगता येत नाहीये, हे पण आत्मविश्वासाची कमतरता. आपल्या मुलांना समजून सांगता येत नाही की असं केल्याच्या नंतर काय होईल, किंवा आपला स्वतःचा मुद्दा आपल्या पार्टनर पर्यंत, आपल्या आई वडिलांपर्यंत, आपल्या मुलांपर्यंत, आपल्या जॉब पर्सन बद्दल सांगू शकत नाही, तो सुद्धा हाच मुद्दा. बरोबर आहे ना? गाडी चालवताना सुद्धा मध्येच थरथर कापल्यासारखं होतंय, त्याच्यासाठी सुद्धा आत्मविश्वासच गरजेचा आहे. ओके. तर हेच पॉइंट्स आहेत, जे 11 विषय गरजेचे आहेत. आता त्यातला पहिला जो विषय ना, स्वतःला समजून घेणं. मी याच्यासाठी उदाहरण खूप छोटस देत असते. सपोज आता आनंद सरांना दवाखान्यात जायचे, काहीतरी होतंय म्हणून डॉक्टरांकडे गेले, तर एकाच विजिटमध्ये कधीच ते क्लिअर होणार नाही. डॉक्टर पण काय करतील, चेक करतील, 5 मिनिटात तर अजिबात होणार नाही. चेक करतील, विचारतील, बोलतील, पण नक्की काय हे त्यांना सापडणार नाही. मग भरपूर साऱ्या टेस्टची यादी आणि त्याच्यानंतर हे करा ते करा अशा पद्धतीने होईल. पण जर आनंद सरांना माहिती आहे की माझं डोकं दुखतंय आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय, तर ते डॉक्टरांकडे जाऊन किंवा स्वतःची स्वतः पण गोळी घेऊ शकतात हा. डोकेदुखीसाठीची ही गोळी, विषय क्लिअर झाला. म्हणून सगळ्यात आधी पर्याय कोणता आहे? सेल्फ अवेअरनेस. माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम कोणते आहेत, नक्की मला ते जाणून घ्यायचेत, नक्की काय. उदाहरण सांगते अजून पण, भरपूर वेळा रागात चिडून आपण कुठेतरी जातो, काहीतरी बडबडतो आणि घरी आल्यावर विचार करतो, नव्हतं बडबडायला पाहिजे राव. बरोबर आहे. बऱ्याच वेळा मुलांना मारतो आणि त्याच्यानंतर विचार करतो, का मारलं बरं मी त्याला, कुठलं तर राग काढलाय कुठं कोणावरती. हॅलो, होतं ना? मग ते जाणून घेणं नावाचा प्रकार, स्वतःला समजून घेणं, सेल्फ अवेअरनेस. आणि तुमच्यासाठी खासियत म्हणजे हा व्हिडिओ पूर्णपणे फ्री आहे, त्याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असावं असं काहीच नाही. हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर, आपल्या मनशक्ती नेटवर्क या यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये बघायला मिळेल, जो 1 तासाचा आहे. जो तुम्ही 1 तास 16 मिनिटांचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटलं नाही बाबा व्हॅल्युएबल कंटेंट आहे, आपल्याला फायदा होऊ शकतो, तर पुढच्या विषयांसाठी तुम्ही मनशक्तीमध्ये येऊ शकता, मनशक्ती परिवारात सभासद होऊ शकता. गरज वाटते का मनशक्ती अजूनही तुम्हाला? तर ज्यांनी तुम्हाला मीटिंगला बसवलंय ना आता, त्यांच्याकडून 20 प्रश्नांची एक लिंक मागवून घ्या. त्या प्रश्नांच्या लिंकमध्ये तुम्ही उत्तरं भरतानाच हो नाही हो नाही एवढंच भरायचे. कोणालाही तुमच्या प्रश्नांची उत्तरं समजणार नाहीये, डोंट वरी. कोणी त्याच्यावरून तुम्हाला जज करणार नाहीये. तुमचा डेटा कोणाकडेही जाणार नाहीये. फक्त तुमच्यासाठी मदत होईल म्हणून आपण ते केलेलं आहे. 20 प्रश्न आहेत, 20 प्रश्नांची उत्तरं द्या. स्वतःच अनालिसिस करा. जर 20च्या 20 प्रश्नांची उत्तरं नाही म्हणून दिलीत ना, डेफिनेटली तुम्ही गुड टू गो आहेत, काहीच हरकत नाही, तुम्हाला मनशक्तीची गरज नाही. पण ओके. तर हे प्रश्न तुम्हाला सगळ्यांना रिलेट नक्की करतील. या प्रश्नांवरती तुम्ही एकदा फक्त फॉर्म भरलात की तुम्हाला समजून जाईल, अरे डेलीच्या डेली लाईफमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींवरती सायकोलॉजी इम्पॅक्ट करते, एवढ्या सगळ्या गोष्टींवरती, हे तुम्हाला समजून जाईल. आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं ना की हा फॉर्म भरून आपल्याला मनशक्तीची गरज आहे, तर मग तुम्ही मनशक्ती स्टार्ट करण्याकडे, मनशक्तीच्या परिवारात सभासद होण्यासाठी स्वतः हँडरेस करू शकता, किंवा ज्यांनी तुम्हाला बोलवले त्यांच्याकडे सांगू शकता. आता तुमची गरज मला काय, मनशक्ती, बरोबर. हे झालं आतापर्यंत आपलं मनशक्तीबद्दल. मनशक्तीला नेटवर्क का लावलंय, तर इथं मी कारण जेन्युइनली सांगतेय.
100% जे आता जग आहे त्याच्यामध्ये आपण जगाबद्दल नाही, हा कन्सेप्ट फक्त आणि फक्त मराठी माणसांसाठी आहे. आपण त्या मराठी माणसांवरती आता बोलूयात. ओके. आत्ता जस्ट बाहेर बघितलं, तुम्ही स्वतः पण बघा, एकदा कधीतरी बाहेर पडून या, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन या, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल त्यांच्यामध्ये जे सपोर्टिव्ह नेचर आहे ना, ते आपल्या ह्याच्यामध्ये नाहीये. म्हणजे तमिळनाडूमध्ये एकमेकांच्या मध्ये भांडणं जरी चालू असतील तरी ते एकमेकांना सपोर्ट करतात. केरळमध्ये आवाज पण वाढवत नाहीत, पण एकमेकांना सपोर्ट असतो. एक शिस्त म्हणजे शिस्त असते. आपल्या मराठी माणसांमध्ये काय चालू आहे, कसं चालू आहे, तुम्ही एकदा पेपर पण उलगडून बघा. जेवढं महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे, जेवढं महाराष्ट्रामध्ये विचित्रपणा चालू आहे ना, नात्यांमध्ये जो विचित्रपणा चालू आहे ना, तो दुसरीकडे कुठेच नाही. नाही, मी सांगायला खूप विचित्र वाटतंय. म्हणून या वर्षी, बरं हेच कारण आहे का फक्त? नाही, माझा मराठीमधला फ्लो खूप जास्त आहे. आणि त्यामुळे जो विषय मला माझ्या मातृभाषेमध्ये मला स्वतःला तुम्हाला सांगता येणार आहे, म्हणून यावर्षी आपण फक्त मराठी लोकांपर्यंतच पोहोचण्याचा विचार करतोय. मग भले ते कुठे राहणारे असतील तरी सुद्धा चालते. ओके. तर या पद्धतीने आता ह्या मराठी माणसांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचायचंय. आता एकटीच पोहोचू शकते का? अजिबात नाही. आतापर्यंत 9 वर्षांच्या मेहनतीमध्ये मी 350 केसेस पर्यंत गेली. मला हे, आपण जे बघितले 100% लोक जे मराठी आहेत त्याच्यामध्ये 5% लोक आपण म्हणू साधू संत मोक्ष वगैरे किंवा भजन कीर्तन वारकरी संप्रदाय किंवा अजून कोणी त्या सगळ्या प्रकारामध्ये असतील. ओके फाईन. उरलेली 15-20% लोक ज्यांच्या घरच्यांना कळलं की हे डिप्रेशन मध्ये आहे, यांना डॉक्टरांची गरज आहे, ते त्यांना घेऊन जात आहेत. उरलेली जे 60-70% लोक आहेत ना, ती तुमच्या माझ्यासारखी आहेत, ज्यांना रोज प्रॉब्लेम येत आहेत, जाणवत आहेत, कळतायत, काहीतरी होतंय हे दिसतंय, पण तरी सुद्धा कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी कोणासमोर बोलणं होत नाही. पुढचं मला काय जज करेल, हा माझा विश्वासू आहे का? माझ्या म्हणून हा वरचा मजला आपला पूर्णपणे गच्च भरून गेलाय. आणि तो सिरियसली कचरा आहे हा. खरंच व्हॅल्युएबल काही नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण ओव्हरलोड झाल्यासारखं वागतोय. आणि हे एक कुठेतरी कारण आहे, आपली प्रगती थांबली आहे. आपण आपल्या मनशक्तीचा यूज करू शकत नाही. आपण आपल्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्यांचा यूजच करू शकत नाही. म्हणून या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मला तुमची गरज आहे. म्हणून मनशक्ती बरोबर नेटवर्क. म्हणून आपण कन्सेप्टमध्ये काय टाकलंय, नेटवर्कमध्ये तुम्ही शिका, शिकवा आणि कमवा. सपोज आता प्रज्ञा मॅडम म्हटल्या 20 प्रश्नांमध्ये, जसं आता स्मिता मॅडम म्हटल्या त्या पद्धतीने 13 प्रश्नांची उत्तरं नाही आलीत, मला शिकण्यासाठी खूप गरज आहे. ओके, काही हरकत नाही, तुम्ही शिकण्यासाठी सुरुवात करा. काही जणांचे फक्त 5-10 आलेत. ओके, नो इश्यू. तुम्ही शिकवण्यासाठी, म्हणजे जसं ज्याला येतं ना, तो डेफिनेटली शिकवण्यासाठी पुढचं पाऊल उचलतोच, गॅरेंटेड उचलतो. आणि इथे तुम्ही ते होऊ शकता. ओके. तर तुम्ही पुढच्यांना शिकवू शकता, त्याचीही आपण सोय केली आहे. आणि काही जणांचं म्हणणं आहे, बाबा मला शिकता शिकता कमवायचं पण आहे. कारण काय याच्या पाठीमागं? फक्त आणि फक्त देवाचं नाव घेऊन पोट भरत नाही. आता गरजेचं काय? छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत पैसा लागतो. आणि ते जर ह्याच्यातूनच मिळत असेल तर आम्हाला ह्याच्यामध्येही काम करायला आवडेल. नाहीतर गडबड काय होऊन जाते, काम करणं गरजेचं आहे मॅडम, त्याच्यामुळे वेळ इथं देऊ शकत नाही, तर तुम्हाला त्याची पण इथे सोय केलेली आहे. तर या मनशक्ती परिवारामध्ये सभासद होण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी फी आहे फक्त मोजून 1100 रुपये. इथेही मी हायलाईट करते, खूप साऱ्या जणांचं म्हणणं असतं नेटवर्किंगमध्ये प्रोडक्ट जास्त मार्जिन ठेवून विकलं जातं. इथे ती गरज नाही. माझा स्वतःचा असाच 1 तास समुपदेशक म्हणून मी पुढच्यांना देते, तो कमीत कमी 1500 रुपये चार्ज करून देते. ओके. मी जेन्युनली सांगते हा. म्हणजे जर एखाद्या क्लायंटने रिक्वायरमेंट टाकली तर लंच करतो, लंचचा चार्ज पण त्या व्यक्तीकडेच असतो. आणि तरी सुद्धा 1500-2000 माझ्या अकाउंटला येतात, त्यानंतर पुढे जातो त्यांना. आता तुम्ही विचार करून बघा, हे आपल्याला 25 तासाचा हा जो कंटेंट आहे, 11 विषयांचे व्हिडिओचे रेकॉर्डिंग जे तुमच्या फायद्यासाठीचे असणार आहेत, ते तुम्हाला मिळणार आहेत फक्त 1100 रुपयामध्ये. कोणतंही ओव्हर प्रॉमिसिंग, ओव्हर रेटिंग होत नाही. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला मिळणार काय? शिका, शिकवा आणि सुचवा, या पद्धतीचा कन्सेप्ट. शिकामध्ये काय? प्रज्ञा मॅडम म्हणतात मला फक्त शिकायचंय. गुड. जसं आपण आपल्या बायोडेटामध्ये किंवा म्हणजे ॲज अ लेडीज म्हणून मला टेलरिंगचं काम पण येतं, मला रांगोळी पण येते, मला मेहंदी पण येते, त्याच्या मार्फत कमवू शकतो ना. तसंच इथं सुद्धा आहे.
हे तुम्ही, मला आत्मविश्वासाचं येतं, मला ह्या गोष्टींचं येतं, तसंच इथे सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी शिकल्यानंतर तुमचं स्वतःचं पर्सनली ग्रोथ होणारच आहे. ओके. आता राहिला विषय शिकवा. शिकवामध्ये कोण कोण येतात? आता श्रद्धा मॅडमला काहीतरी कोणाला तरी शिकवायचंय. कोणाला बघतो आपण? ज्याला ऑलरेडी याचा अनुभव आहे, ज्यांनी त्याच्यामध्ये शिक्षण घेतले तेच लोक. बरोबर. तुम्ही शिकताय याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव येतोय. आणि दुसरे कोण असणार आहेत? जे स्वतः त्या जागेवरती जाऊन, म्हणजे स्वतः त्या जागेवरती जाऊन आलेले आहेत. बरोबर ना? आनंद सर जर काश्मीरला गेलेले असतील तर पुढच्याला गाईड करू शकतात. इथे तर असं आहे, हे हे बघा, हे हे बघा. बरोबर आहे. या पद्धतीने. आणि दुसरं, जर ते तिथले रहिवासीच असतील किंवा तिथला अभ्यास केलेला असेल तर सांगू शकतात. याच पद्धतीने इथे होणार आहे. शिकवासाठी मॅडम माझी तर 12वीच झालेली आहे, माझं तर ग्रॅज्युएशनच झालेलं आहे, मग काय. डोंट वरी. आपलं जे फाउंडेशन आहे, आपली जी संस्था आहे, त्याच्यामार्फत तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, जे गव्हर्नमेंट ऑथराइज्ड असणार आहेत. त्यामुळे तुम्ही पुढच्यांना आरामात शिकवू शकता, त्याचं व्हॅलिडेशन तुम्हाला मिळणार आहे. ओके. कारण सायकोलॉजी असा विषय आहे ज्याच्यासाठी कोणतं तरी माणसाला समजून घेण्यासाठी लागतं काय, माणसाचं मन, अजून दुसरं काही नाही. कागदोपत्री डिग्री नाही लागत. सुचवून हा अभ्यासक्रम तुम्ही कोणालाही सुचवा. ज्यांना कमाईची जास्त गरज आहे, तर कमाई पण आपण याच्यामध्ये नेटवर्किंगच्या फॅक्टरमध्ये जास्त दिली आहे. कोणालाही तुम्ही शिकवण्यासाठी सुचवा, शिकण्यासाठी सुचवा, कमवण्यासाठी सुचवा, तुम्हाला याच्यामध्ये इन्कम मिळून जाईल. आता शिकण्यासाठी शिकवण्यासाठी किती वेळ मिळणार आहे? संजय सर आयुष्यभर दिलाय. कितीही वेळा पहा, किती वेळा रिपीट करा, किती वेळा अनुभव घ्या. पुढच्यानं तुम्ही त्याच्यातून अपग्रेड व्हा. पण कमाई करण्यासाठी 1च वर्ष दिले. याच्या पाठीमागचं कारण काय? आपण प्रत्येक वर्षी म्हातारे होत चाललो. आपली जी एनर्जी, म्हातारे शब्द वेगळ्या अर्थाने घ्या, वय आपलं कमी होत चाललंय. कोणाला कोणाला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही, त्याच्यामुळे खास मनाने यंग राहायचे आपल्याला. त्याच्यामुळे स्पेशली खास आपली जी एनर्जी आहे ती प्रत्येक वर्षी कमी होत चालली आहे, वय कमी होत चाललंय. त्याच्यामुळे स्पेशली आपल्याला या वर्षी जो इन्कम तुम्ही जनरेट कराल ना, मी इथे रूल सांगते, नियम सांगते. गुरुत्वाकर्षणाचा जसा नियम आहे ना, म्हणजे एखाद्या व्यक्तीला वरती फेका, तो खालीच पडणार आहे. एखादा सफरचंद फेका, तेही खालीच पडणार आहे. बरं, लाईव्ह थिंग्स नाही, नॉन लिव्हिंग म्हणजे बॉल वगैरे वरती फेका, तो एक खालीच पडणार आहे. त्याच्या बाबतीत चेंज नाही होणार. तसंच इथे सुद्धा 20% सक्सेस रेशो हा प्रत्येक ठिकाणी असतो. म्हणजे कोणीतरी एक जण 100 जणांना एखादी गोष्ट विचारतोय, तर 20 वेळा तरी तो सक्सेसच होणार आहे. जर सपोज श्रद्धा मॅडमनी या वर्षी 1 लाखाचं स्वप्न बघितलं, लिहून देते, किती स्लो गेलं तरी 20,000 गॅरंटेड मिळणार. एवढा 100% शुअरिटीचा रूल आहे हा. 80-20 रेशो हा रूल असतो. कमीत कमी 20%. त्याच पद्धतीने मी घेऊन चालले. 1 वर्षामध्ये, ह्या 1 वर्षामध्ये तुम्ही डायरेक्ट रेफर, टीम इन्कम, रिवॉर्ड्सच्या माध्यमातून जे काही कमवताल, त्याच्यापैकी 60% गॅरंटेड पुढच्या वर्षी तुम्हाला मिळणार. याच्या पाठीमागचं कारण काय? शिकण्यासाठी जे येतील त्याच्यातले 20%, शिकवण्यासाठी जे येतील त्याच्यातले 20%, आणि तुमच्याकडे जे कमाई करण्यासाठी येतील त्याच्यातले 20%. डेफिनेटली या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येऊन ते 60% तुम्हाला पुढच्या वर्षी मिळणारच. प्रज्ञा मॅडमने जर या वर्षी 10 लाख रुपये कमवले ना, तर पुढच्या वर्षी 6 लाखाची शुअरिटी आपोआप पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून. आता काही जणांचा प्रश्न, हाच कोर्स पुन्हा रिपीट करायचा का? नाही. टेक्नॉलॉजी बदलतीये, जनरेशन गॅप बदलतोय, डिस्ट्रॅक्शन्स बदलतायत, रोज माणसाचं जगणं बदलतंय. बरोबर ना? आणि त्याच्यामुळे ह्या वर्षीचे नियम थोडेसे अपडेट होऊन पुढच्या वर्षी अजून वेगळ्या विषयांसहित, भरपूर मानवी स्वभाव हा भरपूर वास्ट स्पीड आहे, वास्ट विषय आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्हाला वेगळा विषय मिळेल. ओके, वेगळे विषय मिळतील. तर डायरेक्ट रेफर मध्ये काय, आपण आता इन्कम कडे वळतोय. इन्कम मध्ये डायरेक्ट रेफर मध्ये काय, ज्यांना कोणाला तुम्ही प्रत्यक्ष कॉल करून, भेटून, मेसेज करून, मीटिंगला बसून बसवताल आणि मनशक्ती सुचवताल, त्या प्रत्येकाच्या पाठीमागे 200 रुपये तुम्हाला मिळतील. 12 वाजेपर्यंतच क्लोजिंग असेल, दुसऱ्या दिवशी पेमेंट तुमच्या अकाउंटला जमा होईल. टीम इन्कमच्या बाबतीत काय असणार आहे? टीम असणार आहे आपली 30 लेवल पर्यंत जी काही इन्कम होईल, आणि माणसाला आवडतं. मी ज्यांना जॉईन केले त्यांच्या पाठीमागं पण मिळू देत, आणि त्यांनी ज्यांना जॉईन केले त्याच्या पाठीमागं पण मिळू देत. छान वाटतं. बरोबर ना? आजींनी आजोबांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाची फळं मुलं खातात, मुलं खातायत, मुलांना छान वाटतं.
हॅलो, हा कन्सेप्ट आपला इथं टीम इन्कम. पहिले 10 राऊंड ₹35, दुसरे 10 राऊंड म्हणजे लेवल, दुसरे 10 लेवल ₹15, तिसरे 10 लेवल ₹5. NFT पद्धतीने प्रत्येक बुधवारी जमा होणारे, सोमवार ते रविवारी या पद्धतीने क्लोजिंग असणार आहे. याच्यामध्ये आपली खासियत आहे 4x4चा मॅट्रिक्स. हा कशासाठी इंट्रोड्यूस केलाय आपण, तर पुढच्यांना म्हणजे नेटवर्क मार्केटिंग मध्ये झालंय काय, तुम्ही ज्यावेळेस पहिल्याच दिवशी प्लॅन पाहायला जाताना त्यावेळेसच तुम्हाला मोठ्या मोठ्या रकमा दिसतात, मोठे मोठे सगळे काही दिसतात, पण आडवं वाढतं नाही तर उभं वाढतं. मध्ये मात्र एक लूपहोल राहतो. त्याच्यासाठी आपण 4x4चा मॅट्रिक्स केलाय. अजून एक इश्यू येतो, भरपूर सारे नेटवर्कर्स चल रे काही नाही होत असं म्हणून आयडी घेतात, किंवा तुला इन्कम दिसल्याच्या नंतर चालू कर अशा पद्धतीने घेतात. पण आयतं इन्कम मिळालं की पुढचे काम करत नाहीत. त्याच्यासाठी खास आपण काही नियम लावलेत. पहिला नियम आहे, टीम घेण्यासाठी 2 डायरेक्ट गरजेचे आहेत. त्यावेळेस तुम्हाला 6 लेवल पर्यंत इन्कम मिळेल. दुसरा नियम आहे 7 लेवलच्या पुढे 15 लेवल पर्यंत प्रत्येक 3 लेवल म्हणजे एक डायरेक्ट या पद्धतीने इन्कम असणारे, इन्कम अनलॉक होणारे. आणि सगळ्यात शेवटी 16 ते 30 लेवल पर्यंतच इन्कम घेण्यासाठी तुम्हाला 16 ते 30 लेवल पर्यंत काम करण्याची गरज नाही. 10 लेवल पर्यंत काम करा. पहिल्या 10 लेवलमध्ये 1000 जणांची टीम करा, तुम्हाला पुढच्या लेवल पर्यंतच इन्कम मिळेल. आता इथे आपण उदाहरण घेऊयात, 4x4चा मॅट्रिक्स आपल्याला मदत काय करतो. सपोज प्रज्ञा मॅडमने प्रिया नावाच्या एका व्यक्तीला रजिस्ट्रेशन केलं. प्रिया मॅडमला का आणलं त्यांनी, फक्त आणि फक्त शिकण्यासाठी. आज उद्या प्रिया मॅडमच्या खाली प्रज्ञा मॅडम तर कशाला आल्यात, नेटवर्किंगला आल्यात, बरोबर ना. 1 2 3 4 प्रज्ञा मॅडमचे 4 जण फिल झाले. आता कुठे काम होणार आहे, आता ह्या आनंद सरांच्या बाबतीत झालंय बरं का. आनंद सरांचे 7 डायरेक्ट आहेत. त्यांनी केलं काय, त्यांचे 4 जण फिल झाल्याच्या नंतर टाकणार कुठे, म्हणून त्यांनी A1च्या खाली नंतर A2च्या खाली अशा पद्धतीने प्लेस केले, कारण ती गरजच होती. आता याच्यामुळे होतं काय, जे खाली जॉईन झाले त्यांच्या खाली आपोआपच सिनियरचा सपोर्ट मिळतोय, म्हणून ते पण कामाला लागतात. इथं आता प्रिया मॅडमला कधी ना कधी जाणवलं, सपोज त्यांनी काहीच काम नाही केलं पण त्यांना जाणवलं, बाबा माझ्या खाली एवढं एवढं काम झालंय, इन्कम आहे पण मला मिळालेलं नाहीये. टीम इन्कम घेण्यासाठी अट काय, 2 डायरेक्ट करावे लागतील. प्रिया मॅडमने 2 डायरेक्ट केले, पण त्यांच्या A1 मध्ये पण एच्या पहिल्या लाईन मध्ये पण जागा नाही, दुसऱ्या लाईन मध्ये पण जागा नाही. कुठं केलं त्यांनी, जिथं जागा आहे तिथे. त्यामुळे ज्यांच्या खाली केले त्यांना सपोर्ट मिळाला, त्यांनी पण कामाला सुरुवात केली आणि मधल्या जागा भरल्या गेल्या. याच्यामुळे आपण जे प्रोजेक्शन बघतोय ना 4x4चं, ते 100% ट्रू ठरू शकतं. आपल्या बाबतीत आपण पूर्ण करून घेऊ शकतो, मधल्या रिकाम्या जागा राहणार नाहीत. आता किती कमाई करू शकता, तर स्क्रीन तुमच्या समोर आहे. सपोज तुम्ही, आता मी ते स्ट्रॅटर्जी पण सांगते, म्हणजे फक्त तुम्हाला एक मोठं टार्गेट द्यायचंय आणि पळवायचंय असं माझा अजिबात हेतू नाही. माझा हेतू मनशक्तीचा आहे, आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला एक स्ट्रॉंग इन्कम मिळावा एवढा पण आहे. आणि याच्यासाठी स्ट्रॅटर्जी पण सांगते. 80-20 रूलनुसार सपोज तुम्ही रोज 15 ते 20 मिनिटं काढली, 15 ते 20 मिनिटात रोज 3 ते 4 जणांना फोन केले. सपोज असंही पकडूया, आता तुमच्याकडे फक्त 100 जणांचं कॉन्टॅक्ट आहे. किती जणांचं, फक्त 100 जणांचं कॉन्टॅक्ट आहे. ओके, 30 दिवसामध्ये रोज 3 जणांनाच फोन करताय. 30 दिवसांचा 1 महिना, रोज 3 जणांना कॉल करताय. 3 ते 4 जणांना कॉल केलेत, एकच जण झूम मीटिंगला येतोय, 3 जण नाही येते. ओके, जर तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं तर 3 जण पण येतील, पण आपण असं म्हणूयात फक्त 3 जणांपैकी एकच जण झूम मीटिंगला येते. ओके, नो इश्यू, नो इश्यू. सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी प्रत्येकी एक एक जण बसून 5 जण मीटिंगला बसले. आतापर्यंत जरी तेवढा निगेटिव्ह रेशो आला नाही, पण तरीही मी म्हणते 4 जण नाही म्हटले, एकच जण हो म्हटले, काही हरकत नाही. या आठवड्यात एक, पुढच्या आठवड्यात एक, त्याच्या पुढच्या आठवड्यात एक, त्याच्या पुढच्या आठवड्यात एक, 4 आठवड्यात 4 जण झाले. आणि याच पद्धतीने पुढच्यांनी पण कामाला सुरुवात केली. साधं सोप्या स्ट्रॅटर्जीनुसार स्टेप बाय स्टेप, एक एक पाऊल रोज, या पद्धतीने. तर काय होणार आहे, 10 महिने पकडले, तिथं 10 लेवल पकडल्यात. आपण 2 महिने एक्स्ट्राचे म्हणजे 1 वर्ष आपल्याला मिळत आहे. त्यामुळे 1 वर्षात आपण जवळपास 13 लाख जणांच्या टीम पर्यंत जातोय. टोटल इन्कम होतोय जवळपास 5 करोड. आपण याच्यातही 20% पकडूयात, म्हणजे कामाच्या बाबतीत पण 20% पकडलंय, इन्कमच्या बाबतीत पण आपण 20% पकडूयात. 1 करोड पर्यंत तरी आरामात जात आहे, विदाऊट फेल. बरोबर आहे, आणि मी तुमच्या सोबत आहे, या सगळ्या गोष्टींसाठी मी तुमच्या सोबत आहे. आता जर मी तुम्हाला म्हणायचं झालं, मी या स्क्रीनवरती मुद्दामून आता बोलत नाहीये.
म्हणजे काही काही जण म्हणतात की ते इन्कम घेऊ शकतात. 25% सक्सेसने जरी पकडला ना तरी 30व्या लेवलवरती 125 करोड होतात. मला विनाकारण फक्त करोडच्या बाता करायच्या नाहीयेत. तुम्हाला फक्त आधी आपण जे माइंडली स्ट्रॉंग बनता बनताच आपण हजारोंपर्यंत जाऊयात, मग लाखोपर्यंत जाऊयात आणि मग त्याच्यानंतर आपण करोडोंपर्यंतही जाऊयात. आता जवळपास आपल्याकडे 14 जण आहेत ज्यांनी इन्कम घेतलाय. 3-4 जणांचा इन्कम हजारोंमध्ये गेलाय. आणि त्याचबरोबर रिवॉर्ड्स पण आपण ठेवलेले आहेत. तर रिवॉर्ड्स का ठेवलेत? कारण खूप साधे आहे. जर अचानक कोणीतरी म्हटलं खूप छान असतेस ग तू, किंवा खूप छान गाडी चालवता हो तुम्ही, हॅलो, बरोबर वाटतं ना? तुमच्याशी बोलून छान वाटलं, हॅलो, छान वाटतं ना? आपण जे करतोय त्याच कामामध्ये एक्स्ट्राचं काहीतरी मिळालं तर कॉम्प्लिमेंट आपल्याला छान वाटतं. म्हणूनच आपण कॉम्प्लिमेंट्स म्हणजे कौतुकांना जर जास्त सिरियसली घेतो. इथं सुद्धा तुमची जी स्वप्न आहेत, मनशक्तीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त टीमवर लक्ष द्यायचंय. फक्त टीम इन्कम घ्यायचंय. जेवढं तुम्ही टीम इन्कम घेताल त्याच रेशोमध्ये तुमची स्वप्न पण पूर्ण होणार आहेत. कधी काळी मी पण काम केलं होतं आणि माझी ही स्वप्न होती. त्याच्यामुळे इथे टाइम बॉन्ड न ठेवता पूर्णच्या पूर्ण 1 वर्षात तुम्ही ठरवा तुम्हाला काय काय पाहिजे. कोणती स्वप्न आहेत? जे बाबा रिसॉर्टला फिरायला जायचंय, मुंबईच्या ताज हॉटेलला राहायचंय, म्हणजे लंच करायचंय, 5 स्टार मध्ये राहायचंय, काश्मीर ट्रिप करायची आहे, इंटरनॅशनल ट्रिप करायची आहे, विमानात बसायचे, या सगळ्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून 1 रुपया पण काढण्याची गरज नाही. फक्त टीम इन्कम घ्या, टीम इन्कम वाढवा आणि आपोआपच तुम्ही हे सगळं काही अचीव करा. एकूण फक्त 5 लाख इन्कम मध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. त्याच्या पुढच्या इन्कम साठी आपण अजून बघूयात. आता सध्या तरी इथपर्यंत 200 रुपयाचा रिवॉर्ड घेणारे आतापर्यंत आपल्याकडे 9 जण आहेत. 700 रुपयाचा रिवॉर्ड घेणारे 2 जण आहेत. 2 जण लाईन मध्ये आहेत. त्याच्यामुळे चालू आहेत. आज उद्या 2,000चा रिवॉर्ड घेणारे पण आपल्याकडे तयार होतील. या पद्धतीने आता सेल्फ ग्रोथ पण आहे, इन्कम ग्रोथ पण आहे. माझ्या बाजूने पुरेशी इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्हाला. आता तुमच्या बाजूचा प्रश्न, रजिस्ट्रेशन कधी?